चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अजून एक नवीन रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे बांगडा फ्राय। तर ह्या बांगडा फ्रायसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आपण एकदा पटकन बघून घेऊया। इथे आपण तांदळाचं पीठ घेतोय बांगडा फ्राय करण्यासाठी। इथे आपण धने जिरे पूड घेतोय। इथे मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हळद, लसणाच्या पाकळ्या आणि हा फिश फ्राय मसाला आहे आणि हा आहे कोकम आगळ। आणि इथे आहे आपला हा बांगडा, हा मी साफ करून घेतलाय आणि धुवून घेतलाय स्वच्छ। तर सगळ्यात आधी आपण ह्या बांगड्याला कट लावून घेणार आहोत। कट लावल्याने काय होतं, सगळा मसाला बांगड्यामध्ये व्यवस्थित असा मुरतो। तर चला कट लावून घेऊया। हे असे बांगड्याला कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही साइडनी। आणि आपला बांगडा इथे रेडी झालाय कट लावून। आता आपण ह्याला हळद, मीठ आणि कोकम आगळ लावून मुरत ठेवायचंय। तर आता आपण सगळ्यात आधी इथे बांगड्याला कोकम आगळ लावून घ्यायचंय। नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय, हळद सुद्धा टाकून घ्यायची। मी थोडं आलं लसूण पेस्ट पण टाकून घेतेय। आणि हे आता सगळं आपण मिक्स करायचंय। सगळ्या बांगड्यांना अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचंय। आणि हा बांगडा 10 ते 15 मिनिट आपण असाच मुरवत ठेवायचा आहे। आपला बांगडा आता मॅरिनेट करायला आपण ठेवलाय, तोपर्यंत आपण फिश फ्रायला काय काय साहित्य लागतंय ते आपण सगळं इथे मिक्स करून घेऊया। इथे मी तांदळाचं पीठ टाकलंय। आता थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आहे। आपण ऑलरेडी हळद मॅरिनेट करायला ठेवली त्यावेळेस टाकलेली होती, त्यामुळे थोडीच टाकायची आहे। इथे मी फिश फ्राय मसाला घेते आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट लागेल त्या प्रमाणात आपण मसाला घ्यायचा आहे। मी हा माझ्या पद्धतीने, माझ्या हिशोबाने मी हा मसाला इथे घेतलाय। थोडी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। धने जिरे पूड टाकायची थोडी। आपण मॅरिनेट करायला ठेवलं त्यावेळेस आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ मी थोडंच टाकून घेते, इथे जास्त नाही टाकत आहे। इथे मी लसूण सुद्धा परत एकदा टाकून घेते। आता हे सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला हा फिश फ्रायसाठी जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे। हे बघा, असं सगळं व्यवस्थित असं नीट मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मसाला रेडी झालाय। आपला बांगडा आता इथे मॅरिनेट झालाय। तर आता आपण तो पिठामध्ये चांगला व्यवस्थित असा घोळून आणि फ्राय करून घेऊया। ह्या पिठामध्ये एक एक बांगडा असा व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित सगळीकडे हे पीठ लावून घ्यायचं आहे। आपण एक एक करून असे सगळे बांगडे मी इथे छान पिठात घोळून घेतले। आता तुम्ही इथे बघू शकता आपला सगळा बांगडा आपण ह्या पिठामध्ये घोळून घेतलाय। आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया। आता आपण बांगडा तळण्यासाठी इथे आधी तेल टाकून घ्यायचंय। आता इथे आपलं तेल तापलंय आणि आता आपण हे फिश टाकून घेऊया तेलावर। आपला बांगडा आपण हा मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचा आहे आणि पूर्ण एका साइडनी तळल्यानंतरच आपण त्याला उलटवायचं आहे। आधीच आपण उलटवला तर तो तुटू शकतो, त्यामुळे आपण त्याला एका साइडनी व्यवस्थित तळू देऊ आणि त्यानंतर आपण हा बांगडा उलटून घेऊया। आता आपण आपला बांगडा उलटून घ्यायचा आहे।
अगदी हळूवार असा हा बांगडा आपण उलटून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित आपण हा बांगडा उलटून घ्यायचा आहे. आपला बांगडा एका साईडने पूर्णपणे छान असा फ्राय झालाय. परत थोडंसं एका साईडने तेल टाकून घ्यायचंय. बांगडा शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हा बांगडा आपला अगदी 5 ते 7 मिनिटात होतो फ्राय होऊन. तर आपण थोडासा मोठा गॅसवरच ह्याला परतून घेतलाय. आता थोडा गॅस बारीक करून घेऊया, म्हणजे तो बांगडा अजून क्रिस्पी होईल. आता इथे आपले सगळे बांगडे छान असे फ्राय झाले. आता हे आपण काढून घ्यायचे सगळे. तर आता इथे आपला बांगडा फ्राय रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला हा बांगडा फ्राय रेसिपी कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.